सुधाकररावजी भालेराव साहेब यांच्या हस्ते मुंबई इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवलेल्या विद्यार्थ्यांचं सत्कार करण्यात येणार आहे। तरी मी भालेराव साहेबांना विनंती करतो की विद्यार्थ्यांना मेडल सर्टिफिकेट देऊन त्यांचा सत्कार करावा। मनस्वी मनोज कलबुर्गे मनस्वी या मुलीचा सत्कार करत आहेत सगळ्यांनी। दुसरी मुलगी आहे मयुरी नारायण सेगडेवार, तिला पण गोल्ड मेडल मिळालेलं आहे। मी भालेराव साहेबांना विनंती करतो की तिने त्याला गोल्ड मेडल देऊन त्याचा सत्कार करावा। मयुरी नारायण सेगडेवार। अनुज रवी फुलारी साहेबांना विनंती करतो की या विद्यार्थ्याला मेडल सर्टिफिकेट देऊन त्याचा कौतुक करावा। या पुढील विद्यार्थिनी आहे सिंधू गोपाळ कृष्ण पाचंगे। मी भालेराव साहेबांना विनंती करतो की त्याला मेडल सर्टिफिकेट देऊन त्याचा कौतुक करावा। यापुढे मी स्वतः आहे सोळंके मारुती, साहेबांना विनंती करतो की त्यांनी मला मेडल सर्टिफिकेट देऊन। आमचे उदगीरचे कराटे चॅम्पियन मारुती सोळंके यांच्या नेतृत्वामध्ये मुंबई ठाणे येथे फार मोठी कराटे चॅम्पियन खेळामध्ये स्पर्धा होती आणि या कराटे चॅम्पियन स्पर्धेमध्ये उदगीरचे मारुती सोळंके यांच्या नेतृत्वामध्ये या सर्व चिमुकल्यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या आपल्या वयोगटानुसार फार मोठी झेप घेतलेली आहे। म्हणजे गोल्ड मेडल या ठिकाणी उदगीरला मिळवून दिलेलं आहे। त्यामुळं महाराष्ट्रामध्ये अशा कराटे चॅम्पियन काता स्पर्धेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल या ठिकाणी घेऊन उदगीरची एक शान, लातूरची शान आन बान वाढवलेली आहे। त्यामुळं मारुती सोळंकेच्या सोबत आमच्या सर्व विद्यार्थ्यांचं कराटे चॅम्पियनमध्ये खूप खूप मनस्वी या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो। त्यांच्या भविष्यामधील सर्व मोठ्या खेळामध्ये स्पर्धेमध्ये यशस्वी व्हावेत अशी मी हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांचे आई वडील यांनी सुद्धा या ठिकाणी या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन खेळामध्ये चॅम्पियनशिप घेतल्यानंतर भविष्यामध्ये फार मोठे मोठे अधिकारी सुद्धा खेळामध्ये होऊ शकतात। अशा पद्धतीच्या स्पर्धेमध्ये आज लहान वयामध्ये आमच्या सोळंके मारुती अशा विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये उतरवण्यासाठी या ठिकाणी चांगल्या पद्धतीची ट्रेनिंग देऊन होतकरू खेळाडू विद्यार्थी कराटेमध्ये या ठिकाणी निर्माण होत आहेत। नेपाळला सुद्धा ही टीम जाणार आहे, म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हाला पुढच्या खेळामध्ये सुद्धा बेटा मनापासून शुभेच्छा देतो। आपण जिंकावं आणि मोठ्या उमेदीने आमच्या महाराष्ट्राची शान या ठिकाणी वाढवावी। भारत देशामध्ये आपण नेपाळमधून येत असताना देशाला गर्व वाटावा अशा पद्धतीचं आपण गोल्ड मेडल घेऊन यावं अशी मी शुभेच्छा देतो। धन्यवाद।